तुम्हाला सर्वांना माझ्या आणि रॉकी कडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा। ही होळी आपण फुलांनी साजरी करणार आहे। डॉग्सना वगैरे कलर लावलेला अजिबात त्यांना खूप इन्फेक्शन होतं, इरिटेट होतं। सो घरातलेही डॉग्सना काळजी घ्या आणि बाहेरच्या डॉग्सना पण तुम्ही कुठलेही कलर लावू नका, त्यामुळे त्यांना खूप इरिटेशन होतं, स्किन प्रॉब्लेम्स होतात, त्यांच्याकडे बघण्यासाठी कोण नसतं। आपले घरातले डॉग्स ऍटलीस्ट आपण केअर तरी करू शकतो, पण बाहेरच्या डॉग्सची केअर कोण करणार। सो प्लीज अवॉइड करा की त्यांना पण तुम्ही कलर्स लावाल। सो तुम्हाला इथे दिसत असेल की मी एक थाळी घेतली आहे आणि तुम्हाला वाटत असेल की हा कलर आहे, पण ही ऍक्च्युली हळद आहे। सो आपण काय करणार आहे, रॉकी सोबत आपण खेळणार आहे होळी। तर त्यासाठी मी काय केलं आहे, फुलवाली होळी पण खेळणार आहे आणि कलरवाली। सो कलर म्हणजे आपण हळद यूज करणार आहे। कलर म्हणजे कम्प्लीट कलर नाही लावणार आहे आपण, फक्त एक टिकला लावू शकतो आपल्या घरातल्या डॉग साठी। आणि हळद तसं पण अँटीसेप्टिक आहे, सो त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाहीये। सो माझ्याकडून रॉकीला हॅपी होली। सो तुम्ही बघू शकता मी फक्त एक टिकला लावला आहे। सो तुम्ही पण तुमच्या डॉग सोबत अशीच होळी सेलिब्रेट करू शकता। फुलवाली होळी म्हणजे मी फक्त याच्यावरती थोडेसे फुलं टाकणार आहे, कारण कलर तर आपण नाही टाकू शकत। सो हॅपी होली।